प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 30 जुलैच्या भागामध्ये मुक्ता आता मिहिकाला विचारत असते, तुझ्यावरती कोणता दबाव आहे का? पण मिहिका सांगते, हे बघ, तू फक्त हर्षबद्दल वाईट विचार करतेस, पण मी त्यांच्याबद्दल तसा विचार करत नाहीये आणि तुझ्या मनात कोणतीही शंका कुशंका ठेवू नकोस. मी माझ्या इच्छेने हे लग्न केलेलं आहे. यावरती मुक्ता म्हणते, सिरियसली? म्हणजे तू हे लग्न कशासाठी केलंस? यावरती आता मिहिका सांगते, माझ्या सुद्धा काही इच्छा आकांक्षा आहेत आणि त्या इच्छा आकांक्षा फक्त श्रीमंत हर्षवर्धनच पूर्ण करू शकतात. यावरती मुक्ता म्हणते, ही माझी मिहू नाहीये, ही माझी मिहू नाही, माझी मिहू हे असं काहीही बोलणार नाहीये. पैशाला कधीही आयुष्यामध्ये महत्त्व देणारी माझी मिहू आहे आणि मिहिरचं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे. मग तू मिहिर सोबत असं कसं वागू शकतेस? यावरती मिहिका म्हणते, मिहिरला किती सॅलरी आहे? जिजू, म्हणजे तुमच्याच ऑफिसमध्ये तो काम करतो ना, आणि या सॅलरीमध्ये तो मला काय सगळं हे ऐशो आराम देऊ शकणार आहे? आणि त्यामुळे अशा एका साध्या एम्प्लॉईची बायको होऊन राहण्यापेक्षा एका मोठ्या बिझनेसमनची बायको होऊन मी मिरवणार आहे. बस, आता या सगळ्यामध्ये मला कोणाकोणाचं काही ऐकायचं नाहीये. या एवढ्याशा सॅलरीमध्ये मला आयुष्य काढायचं नाहीये. यावरती मुक्ता म्हणते, नाही, हे काहीतरी चुकीचं घडते. मुक्ताला सारखी शंका येत असते की मिहिका आपल्यापासून काहीतरी लपवते. हर्षवर्धनने तिच्यावरती काहीतरी दबाव आणलाय आणि म्हणून ती हे सगळं करते आहे. यावरती आता इकडे स्वतः सागरच हातबल होतो आणि मिहिका, खरंच मी तुला ओळखायला चुकलो असं मला वाटतंय. तू मिहिरच्या सॅलरी बद्दल बोलतेस? अगं, त्याच्या सॅलरी बद्दल का बोलतेस तू? त्याला इतकं त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि हे कसं शक्य आहे? मला तर पूर्वीची सावनी आठवली. म्हणजे पूर्वीची सावनी सुद्धा बरी, पण त्यापेक्षा तू अजिबात वर्थ नाहीयेस. सावनीपेक्षा तू खालची पातळी गाठलेली आहेस. यावरती आता मुक्ता सांगायला लागते, मिहिका, तू खरं काय ते सांग. मिहिका म्हणते, काय खरं सांगू? हेच खरं आहे. अगं, तू तर सागरजींसोबत लग्न केलं होतंस, त्यांचं तर दुसरं लग्न झालेलं आहे आणि हर्षचं तर पहिलंच लग्न आहे ना. असं म्हटल्यावर ती मुक्ता चिडते, मिहिकाच्या थोबाडीत मारायला हात उगारते. सागर तिचा हात धरतो. मुक्ता, याचा काही उपयोग नाहीये. मुक्ता म्हणते, नाही सागर, माझं मन सांगते ही काहीतरी आपल्यापासून लपवती आहे. बोल ना मिहिका, काय आहे ते बोल. सागर म्हणतो, काहीही उपयोग नाहीये, ती काहीही लपवत नाहीये. यावरती मिहिका म्हणते, हो, मी काहीही लपवत नाहीये, जे आहे ते सत्य असंच आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये अजून मला त्रास करून घ्यायचं नाहीये. मी काही लपवलं नाहीये. माझ्या मर्जीने हे लग्न होते. मी हर्षला मनाने नवरा मानलंय आणि म्हणून मी इथे आहे. ताई, आता तू निघ इथून. तुला हर्षवर्धन बद्दल जेवढं वाईट वाटतं ना, तेवढं माझ्यावरती त्यांचं प्रेम आहे. असं म्हणत मिहिका आता इकडे मुक्ताला जायला सांगते. सागर म्हणतो, मुक्ता, चला इथून. तुमचा यापुढे अधिक होणारा अपमान मी पाहू शकत नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडून चला. असं म्हणत तो मुक्ताला घेऊन चाललेला असतो. मुक्ता म्हणते, नाही, मला बोलायचंय मिहिका सोबत. यावर सागर म्हणतो, झाला तेवढा तमाशा, पुरे झाला. ही ती मिहिका नाहीच आहे ज्या मिहिकाला आपण ओळखत होतो. ही सावनीच्या पुढचं वर्जन आहे. तुम्हाला कळतंय का? ही मिहिका सुधारणारी नाहीये आणि जे घडायचं होतं ना, ते घडून गेलंय. आता परिस्थिती बिलकुल रिव्हर्स होणार नाही. तुम्ही चला इथून. तुमचा अपमान मी नाही सहन करू शकत. असं म्हणत सागर मुक्ताला हाताला धरतो आणि इकडे घेऊन जात असतो. यावरती मिहिका म्हणते, हो ताई, म्हणजे पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये अशी ढवळाढवळ करायला येऊ नकोस. आणि आई बाबा आणि मावशी काका या सगळ्यांना पण हेच सांग. बाकीच्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन मी कंटाळलेली आहे. सारखा हर्षचा अपमान मी सहन करणार नाही. त्यामुळे सगळ्यांना सांग की मी इकडे व्यवस्थित आहे. असं म्हणत इकडे आता मिहिका मुक्ताचा अपमान करते. सागर तिला खांद्याला धरतो आणि चला मुक्ता, आता आपल्याला इकडे अजिबात थांबायचं नाही. असं म्हणत मुक्ताला घेऊन जातो. मुक्ता बिचारी हतबल होते. तिचा पाय निघत नसतो. मिहिका काहीतरी चुकीचं वागती आहे. तिला कोणीतरी जबरदस्ती करते असं तिला राहून वाटत असतं. तरी सुद्धा सागरच्या हट्टामुळे मुक्ताला तिकडून जायला लागतं. आणि आता मुक्ता तिकडून निघून गेल्यावरती मिहिकाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. मिहिकाच्या डोळ्यामधलं पाणी आता हर्षवर्धन समोर येऊन पुसण्याचा प्रयत्न करतो. आणि मिहिका, रडू नको असं म्हणत तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत असताना तिकडे सावनी येते. सावनी समोर येते आणि आता टाळ्या वाजवत ती एंट्री करते. मिहिका, कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे नवीन लग्न झालेल्या कपलला मी फार काही वेळ इकडे डिस्टर्ब करायला थांबलेली नाहीये बरं का. म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुम्हाला फक्त कॉंग्रॅच्युलेशन्स द्यायला आलेली आहे. आणि मिहिका, तुझ्यासाठी गिफ्ट आणलेली आहे.
वा काय तो तोरा. आणि हर्ष तू तर प्रार्थना कर की यापुढे ही आपली शेवटचीच भेट असावी, कारण जर यापुढे तुझ्या मी समोर आले ना तर तुला कायमची बर्बाद करून टाकेन, तुला नेस्तनाबूत करून उद्ध्वस्त करून टाकेन. यावरती आता मात्र इकडे मिहिकाकडे वळत ती गिफ्ट देते आणि याच्यामध्ये मी वापरलेली साडी, माझ्या नाईटी हे सगळं आहेत आणि तेच तुझ्या लायकीचं आहे, कारण तू आणि तुझी बहीण मी उतरवून टाकलेल्याच गोष्टी वापरता ना. माझ्या वापरलेल्या गोष्टी वापरण्याची तुम्हाला खूप हौस आहे ना, तर घे, मी वापरलेल्या गोष्टीच तू वापरायच्या. असं म्हणत ती आता इकडे मिहिकाला गिफ्ट देते आणि तावातावात तिकडून निघून जाते. हर्षवर्धन चिडतो, हातामधली वस्तू फेकतो आणि इकडे मिहिकाकडे पाहायला लागतो. तोपर्यंत मुक्ता आणि सागर दोघ जण कारच्या दिशेने येत असतात. मुक्ताचे अश्रू काही थांबत नसतात. एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं होतं. मुक्ताला काहीच कळत नाही की काय घडतंय, हे सगळं करायला काय गेलो आणि घडून काय बसलं. मग मात्र सागर तिला समजावतो, शांत व्हा, असं रडून चालणार नाही, आपल्याला स्वतःला सावरायला पाहिजे. यावरती मुक्ता म्हणते, नाही, काय घडून बसलं हे सगळं, म्हणजे या सगळ्यामध्ये मिहिकाला अक्कल नाहीये, ती असं वागतेय ना, मला असं वाटतंय काहीतरी चुकीचं आहे. सागर म्हणतो, नाही, तिला बरोबर अक्कल आहे, मला तर कळतच नाहीये की आपण या सगळ्यामध्ये तिला ओळखायला चुकलो का. त्यावरती आता मुक्ता म्हणते, एक सगळं मला लक्षात आलं की तिकडे आदित्य नव्हता. यावरती सागर म्हणतो, काय. मुक्ता सांगते, हो, आधी तिकडे नव्हता, मला कुठेच आधी दिसला नाही, कदाचित सावनी त्याला आपल्या सोबत घेऊन गेली आहे का. यावरती सागर म्हणतो, काळजी करू नका, आपण आदित्यला कॉल करूया, आदित्यला कॉल करून तो कुठे आहे आपण विचारूया. मग सागर आदित्यला कॉल करतो. आदित्यला कॉल करून तो म्हणतो, बाळा तू कुठे आहेस. यावरती आदित्य म्हणतो, मी न या रॉयल हॉटेलमध्ये आहे. हर्षवर्धन अंकलच्या घरून बाहेर पडल्यावरती मम्मा आणि मी याच हॉटेलवरती राहायला आलेलो आहोत. यावरती सागर म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी तिकडे तुला न्यायला येतो. आता पप्पा न्यायला येतात म्हटल्यावरती आदित्य खुश होतो आणि पप्पा या, मी तुमची वाट पाहतो आहे, असं आदित्यला म्हणतो. त्यावरती आता इकडे सागर म्हणतो, चला आपल्याला ताबडतोब जाऊन आदित्यला तिकडून पिकअप करायला पाहिजे. मुक्ता म्हणते, सागर तुम्हाला कळतंय का, तुम्हाला एक गोष्ट कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये आपण ना आदित्यला एकट्याला नाही आणू शकत, आदित्य एकटा आपल्यासोबत येणारच नाहीये. सागर म्हणतो, काय बोलताय तुम्ही. यावरती मुक्ता म्हणते, हो, आदित्य एकटा आपल्यासोबत येणार नाही, कारण मागच्या वेळेला जेव्हा तो माझ्या घरून निघाला होता बघा, आईच्या घरून, त्यावेळेला तुम्ही पाहिलं होतं ना, आईच्या घरून निघताना त्याने काय सांगितलं की जिकडे माझी मम्मा जाईल तिकडेच मी जाणार, आणि त्यामुळे तो मला नाही वाटत की येईल म्हणून. सागर म्हणतो, कसा नाही येणार, मी त्याचा बाप आहे, बापाच्या सोबत त्याला यायलाच पाहिजे. यावरती मुक्ता सागरला आठवण करून देते, तुमच्या लक्षात आहे का की सई सुद्धा माझी मुलगी आहे, तुम्ही तिचे वडील आहात, पण सई मला सोडून कधी राहिले का. तुमच्या लक्षात येत नाहीये की आदित्य सुद्धा त्याच्या आईला सोडून राहणार नाही. असं म्हणत इकडे मुक्ता सावनीला गोष्टी म्हणजे सावनीच्या गोष्टी आदित्य राहू शकत नाही हे सागरला समजावून सांगत असतानाच आता इकडे हर्षवर्धनच्या घरातून खाली येते ती म्हणजे सावनी. सावनी आणि मुक्ता एकमेकींच्या समोर येतात आणि सावनी म्हणते, तुम्ही इथे पण. यावरती मुक्ता म्हणते, सावनी तुम्ही इथे आहात, मग आदित्य एकटाच हॉटेलवरती, असं कसं करू शकता तुम्ही. आदित्यला एकट्याला हॉटेलवरती ठेवून तुम्ही इकडे कशा काय येऊ शकता. यावरती सावनी म्हणते, झालं तुझं लेक्चर सुरू झालं का, इथे सुद्धा मी कशी वाईट आई आहे हेच तू सिद्ध करणार का. यावरती सागर म्हणतो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, या सावनीच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये. सावनी म्हणते, बोला तुम्ही मलाच बोला ना, पण ह्या मुक्ताला वाईट ठरवण्यामध्ये मला खूप मजा वाटते ना. मुक्ता म्हणते, असं नाहीये, पण त्याला एकट्याला का हॉटेलमध्ये ठेवलं. सावनी म्हणते, तुला काय करायचंय, माझा मुलगा आहे ना. यावर मुक्ता म्हणते, असं करू नका, तुम्ही त्याला घेऊन घरी चला. यावरती सावनी म्हणते, हे बघ, माझ्या मुलाचं काय करायचं ते मी बघेन, त्यामध्ये इंटरफेअर करायची तुला गरज नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं मी ऐकून घेणार नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं मी चालवून घेणार नाही. यावरती सागर म्हणतो, बघितलं, ही अशी आहे, म्हणजे ही कोणतीही गोष्ट तुम्ही उपकार केलेत ना तर ती उलटी फिरणारी बाई आहे. अगं तुझ्यासाठी चांगल्यासाठी बोलते, तुझ्यावरती उपकार करते, तर त्या उपकाराची जाण ठेवण्याच्या ऐवजी त्यांना उलट बोलतेस. यावरती मुक्ता म्हणते, सागर तुम्ही शांत बसा. सावनी चिडते आणि हे बघ, मला तुमच्या ह्या नाटकामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये, असं म्हणत सावनी दोघांना बडबडायला लागते.
तोपर्यंत आपल्याला आतापर्यंत पडलेल्या प्रश्नाचं मोठं उत्तर मिळालेलं असतं की मिहिकाने लग्न का केलं। मिहिका रडतच आपल्या रूम मध्ये येते आणि खूप मोठ्याने रडायला लागते, ताई मला माफ कर, ताई मला माफ कर, आज तुझ्याशी ज्या पद्धतीने मी वागले ना असं आयुष्यात मी कधीच वागले नव्हते, पण आज मला वागायला भाग पडलं। खरंच तू खूप दुखावली गेली असशील, पण माझ्याकडे दुसरा कोणता ऑप्शनच नव्हता। या सगळं करण्यासाठी मला भाग पाडण्यात आलं, ही सिच्युएशन मला माझ्यासमोर क्रिएट करण्यात आली आणि या सगळ्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला, असं म्हणत मिहिका आता मुक्ताची माफी मागता मागता फ्लॅशबॅक मध्ये जाते। ज्या वेळेला मिहिका आणि मिहिर यांच्या लग्नाच्या घरामध्ये गोष्टी चालू असतात, हे ज्या वेळेला हर्षला समजतं की अजूनही मिहिर इतकं घडून सुद्धा मिहिका सोबत लग्नाला तयार आहे, मग मात्र तो ताबडतोब मिहिकाला कॉल करतो। हॅलो मिहू डार्लिंग। मिहिका म्हणते, काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही मला का कॉल करताय। यावरती आता इकडे हर्ष म्हणतो, कसं आहे ना, लवकरात लवकर आपले रिपोर्ट येतील। यावरती मिहिका म्हणते, रिपोर्ट कसले रिपोर्ट। हर्ष म्हणतो, म्हणजे त्या रात्री आपल्यासोबत जे घडलं ना त्याचे रिपोर्ट मी ऑलरेडी मागवलेले आहेत। त्या रात्री तुझ्यासोबत जे काही घडलं ते रिपोर्ट मी मीडियावरती ऑनलाईन प्रेझेंट करणार आहे आणि या सगळ्यामुळे तुझ्या घरच्यांची किती बदनामी होईल हे तुला लक्षात आहे ना। यावरती मिहिका म्हणते, का करताय तुम्ही असं, आता करून झालं ना तुमच्या मनासारखं। हर्ष म्हणतो, नाही माझ्या मनासारखं झालेलंच नाहीये। मिहिका म्हणते, मग काय आहे तुमच्या मनामध्ये। यावरती हर्ष म्हणतो, माझ्या मनात जे आहे ते तू करशील ना तर मात्र या सगळ्यामध्ये मी तुझी बदनामी, तुझ्या घरच्यांची बदनामी, तुझ्या ताईची बदनामी होण्यापासून थांबवू शकतो। यावरती मिहिका म्हणते, काय आहे तुमच्या मनामध्ये, बोला तरी। हर्ष म्हणतो, तुला माझ्याशी लग्न करावं लागेल। आता मिहिकाला जबरदस्त धक्का बसतो। मिहिका म्हणते, हे शक्य नाहीये, माझं मिहिरवरती प्रेम आहे। यावरती हर्ष म्हणतो, ठीक आहे, मग तू मिहिरवरती प्रेम कर, त्याच्याशी लग्न कर, मी इकडे तुझे रिपोर्ट मागवले ते सगळ्यांना दाखवतो, ते प्रेझेंट करतो मीडिया समोर आणि मग तुझी जी बदनामी होईल ती तुझी एकटीची असणार नाहीये, ती बदनामी तुझ्या घरच्यांची असणार आहे। आता मात्र मिहिकाला धक्का बसतो, आपल्यामुळे ऑलरेडी घरच्यांची बदनामी झाली आणि आता जर का रिपोर्ट जगासमोर आले तर अजून बदनामी होईल हे आता मिहिकाला कळतं। मिहिका घाबरते आणि आता रडायला लागते। तुम्ही असं काहीही करणार नाही असं मिहिका बोलते। हर्ष म्हणतो, नाही करणार, पण या सगळ्यामध्ये तुला माझं ऐकावं लागेल, तू ज्या वेळेला माझं ऐकशील ना तेव्हाच मी हे नाही करणार असा मी शब्द देतो। असं म्हटल्यावरती आता मिहिकाकडे कोणताही ऑप्शन नसतो आणि फ्लॅशबॅक मध्ये गेलेली मिहिका आता वर्तमानात येते आणि ताई काय करू मी, माझ्याकडे कोणताही ऑप्शन नव्हता ग, कारण जर का मी लग्नाला नकार दिला असता तर या माणसाने आपल्या सगळ्यांची बदनामी केली असती आणि त्यामुळे मला जबरदस्ती त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालायला लागलं। असं म्हणत मिहिका रडत असते तोपर्यंत हर्षवर्धन येतो आणि मिहू असं म्हणत तिच्या खांद्यावरती हात ठेवतो। मिहिका झिडकारते, खबरदार, आपलं लग्न कोणत्या ह्याच्यात झाले तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे आपल्यामध्ये ठरल्याप्रमाणे तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही। यावरती हर्ष म्हणतो, मी तर तुझा नवरा आहे ना। मिहिका म्हणते, नवरा अजिबात नाही, माझं अजूनही माझ्या मिहिरवरतीच प्रेम आहे। खबरदार जर मला बायको समजण्याची चूक केली तर, आणि खबरदार माझ्या मनाविरुद्ध जर का माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर। हर्ष म्हणतो, काय करशील काय, माझ्या बायकोला मी जवळ करू शकत नाही का। यावरती मिहिका म्हणते, बिलकुल नाही, मी डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकेन तुमच्यावरती, लक्षात येते, जर का मला हात लावण्याचा प्रयत्न केला तर डोमेस्टिक व्हायलन्सची केस लावून तुम्हाला जेलमध्ये पाठवेन। हर्ष चिडतो आणि काय डोमेस्टिक व्हायलन्स असं म्हणत तिकडून रागारागात निघून जातो। हर्ष निघून गेल्यावरती मिहिका एकटीच रडत बसते। तोपर्यंत मुक्ता आणि सागर हे घरी जायला निघतात। मुक्ता रडतच असते, तिला काय करावं कळतच नसतं। सागर तिला समजवत असतो। त्यावरती मुक्ता म्हणते, नाही हो सागर, हे परिस्थिती खूप कठीण झाली, आत्ताच आईचा मेसेज आलाय की सावनीचं लग्न व्यवस्थित पार पडलं का, म्हणजे आईला या सगळ्यामध्ये अजूनही असं वाटतंय की सावनीचंच लग्न होणार आहे आणि ते लग्न पार पडलं का म्हणून ती विचारती आहे। पण ज्या वेळेला तिला कळेल की सावनीचं नाही तर मिहिकाचं लग्न झालंय तेव्हा तिच्यावरती काय होईल मला तर काही कळतच नाहीये। मिहिकाच्या आई बाबांना कळेल तेव्हा काय होईल, या सगळ्यामध्ये मला खूप गोष्टींचा उलगडाच होत नाहीये आणि खूप या सगळ्या गोष्टीपासून आई बाबा अनभिज्ञ आहेत, त्यांना सत्य समजेल तेव्हा काय होईल, मिहिकाचं काय होईल। यावरती सागर म्हणतो, तुम्ही मिहिकाचा विचारच करू नका, मिहिकाला कदाचित ओळखायला तुम्ही चुकला होतात। मिहिका ही अशीच होती, ही सावनी सारखीच होती, श्रीमंतीला भुललेलीच होती आणि म्हणून ती मिहिर बद्दल असं बोलली। पण तुम्ही मिहिरचा विचार करा, त्याच्या आयुष्यामध्ये काय आहे, म्हणजे जर त्याला समजेल की मिहिकाने लग्न केलंय तर त्याचं काय होईल,
तुम्हाला समजत नाहीये की या सगळ्यामध्ये मिहिर तुटून पडेल, मिहिरला सावरणं आपल्याला खूप कठीण जाईल आणि त्यामुळे मला चिंता वाटते ती मिहिरची, मिहिकाची नाही. आणि तुम्ही पण मिहिकाची चिंता करणं सोडून द्या, ती तेवढ्या लायकीची नाहीये की तुम्ही तिची चिंता करावी. सागर जरी हे बोलत असला तरी मुक्ताला आतून कुठून तरी माहिती असतं की मिहिकावरती संस्कार माझे आहेत. मिहिका सांगते, मिहिकाला लहानाचं मोठं आम्ही केलंय, आईसोबत मी पण तिला वाढवलंय, मी आणि आईनी मिळून तिला वाढवले, तिच्यावरती संस्कार केलेत. ती असं करणार नाही, पैशाला महत्व देणार नाही, पैशापेक्षा प्रेमाला महत्व देणारी ती मुलगी आहे. सागर म्हणतो, शांत व्हा, तुम्ही इतका विचार करू नका, आपल्याला आता मिहिरला सावरायचं आहे. असं म्हणत सागर मुक्ताला सावरत असतो, तिला समजवत असतो, पण मुक्ताला मात्र मिहिकावरती ठाम विश्वास असतो. मग दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी उठल्यावरती रुटीनची कामं चालू होतात. मुक्ता उदासच असते, पण आपली रोजची कामं करत असताना तिकडे आता मिहिर येतो. मिहिर हातामध्ये खूप सारे गिफ्ट घेऊन येतो आणि काय चाललंय तुमचं, मला माहिती होतं की तुम्ही सगळेजण चेहरे फाडून हे असेच बसणार आहात, म्हणून मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलंय. हे बघ वहिनी आणि मावशी, मी तुमच्या दोघींसाठी साडी आणली आणि ह्या साड्या माझ्या लग्नामध्ये तुम्ही दोघींनी नेसायच्या आहेत, मला काही ऐकायचं नाहीये. आणि मिहिका कुठे आहे, तिने माझ्याकडे एक ब्रँडेड पर्स मागितली होती, कितीतरी दिवस ती ब्रँडेड पर्स मी तिला दिली नव्हती, आज मी तिच्यासाठी ब्रँडेड पर्स आणले आणि तुम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट आणले. त्यामुळे आता कुणीही तोंड पाडायचे नाहीत, ही सगळे गिफ्ट घ्यायच्या, साड्यांच्या तयाऱ्या करायच्या, मस्तपैकी साडी तयार करायची आणि माझ्या फंक्शनसाठी, लग्नाच्या बघ आधी सगळे फंक्शन, यासाठी तयारी कोण करणार, तुम्हीच दोघी ना, आहे कोण मला दुसरं. असं म्हणत मिहिर खूप एक्साइटेड असतो, सगळ्यांना गिफ्ट वाटत असतो. आणि मिहिका कुठे आहे, मिहिकाला पर्स आणली ती द्यायची असते त्याला, म्हणून तो मिहिका कुठे असं बोलत असताना आता मात्र मुक्ता, सागर आणि इंद्रा यांना काय उत्तर द्यावं, याला काय सांगावं, हा कसा रिॲक्ट करेल हे काहीच कळत नसतं. मिहिर विचार करतो, काय चाललंय, मिहिका आहे कुठे, म्हणजे हा ती मैत्रिणीकडे गेलेली आली नाही का अजून, पण मला खात्री आहे ती येईल ना मैत्रिणीकडून, येईलच ती मैत्रिणीकडून. असं म्हणत असताना मागे येऊन मिहिका उभी राहते. मिहिका मंगळसूत्र, साडी आणि आता एक चमचमीत सोन्याचा हार घालून मागे उभी असते आणि मिहिर मागे वळून बघतो, मिहिका आलीस तू, असं म्हणत तो मिहिकाला जाऊन मिठी मारणार, पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की मिहिकाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे आणि आता मिहिर थबकतो. मिहिरची ही अवस्था बघून सागरला जबरदस्त धक्का बसतो. तो विचार करतो की या सावनीमुळे सागर कोळी घडला, पण या मिहिकामुळे दुसरा सागर कोळी घडायला नको, मला मिहिरला सावरायलाच पाहिजे. असा विचार करत तो मिहिरकडे पाहत असतो. तोपर्यंत हर्षवर्धन मागे येऊन उभा राहतो. आता मिहिर खूप कन्फ्यूज असतो, काय घडतंय समोर त्याला काही कळतच नसतं. मिहिका ही अशी आली, मागून हा आला, काय घडलं. आणि तो म्हणतो, मिहिका तू मैत्रिणीकडे गेली होतीस ना, मग मैत्रिणीकडे गेल्यावरती हे गळ्यामध्ये मंगळसूत्र, साडी आणि हा गेटअप बदललेला काय आहे. आणि एक लक्षात घे, या माणसापासून पहिली लांब राहा. हो लांब बरं, ए तू बाजूला हो, असं म्हणत तो हर्षला झिडकारतो. त्यावरती मिहिका म्हणते, मिहिर मी लग्न केलंय, नवरा आहे तो माझा. असं म्हटल्यावरती मिहिरला काहीच कळत नाही की काय रिॲक्ट व्हावं. या मूर्ख मुलीच्या वागण्याचा मिहिरला इतका त्रास झालेला असतो की तो पूर्णपणे हतबल होतो आणि पूर्णपणे गळपटतो, त्याला काहीच कळत नाही. त्यावरती आता मात्र मागे मागे होत मिहिर मटकन खाली बसतो. इकडे इंद्रा चिडते, इंद्राला सगळा भूतकाळ आठवतो. इंद्रा आता इकडे समोर येते आणि मिहिकाच्या एक सणसणीत थोबाडीत लावून देते. आणि तू तर त्या सावनीपेक्षा वरचढ निघालीस ग, त्या सावनीने या 6 फुटी बैलासोबत पळून जाऊन माझ्या सागरचं आयुष्य बर्बाद केलं आणि तू ह्या 6 फुटी बैलासोबत पळून जाऊन माझ्या मिहिरचं आयुष्य बर्बाद केलंस. असं म्हणत आता मात्र इंद्रा तिच्या सणसणीत मुस्काटीत लावून देते आणि मिहिरला समोर काय चाललंय, काय घडतंय हे काहीच कळत नसतो. तो एकटाच अदबल होऊन हे सगळं पाहत असतो. आणि आता तोपर्यंत सागर मुक्ताला सांगतो, हे सगळं आपल्या आयुष्यात आलेले संकट, या संकटांना आपण मात करायची आहे. या संकटावरती आपल्या प्रेमाची हळूवार झुळूक फुंकरायची आहे आणि हे संकट आपण परतून लावायचे आहेत. ही परिस्थिती सुद्धा निवडणार. तुमचा माझ्यावरती ठाम विश्वास आहे ना, हा विश्वास असंच ठेवा. आपलं प्रेम जिंकणार आणि या परिस्थितीवरती आपण दोघं जण मात करणार. असं म्हणत सागर मुक्ताला आपल्या जवळ